नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जशी जशी म्हाडा लॉटरीची जी अ, शेवटची तारीख जवळ येतात म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे, तसं तसं पुणे म्हाडा लॉटरीबद्दल आपल्याकडे बातम्या येतात. काल 10 नोव्हेंबरला जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये जे रील स्टार असतात, जे रील बनवतात, व्हिडिओ बनवतात, की तुम्हाला 20 लाखाचं घर 20 लाखामध्ये घर मिळणार आहे. 70 ते 80 लाख मार्केट व्हॅल्यू आहे. आणि खूप साऱ्या लोकांना अशा म्हणजे आपापल्या वेगवेगळ्या परीने जे म्हाडाची जे लॉटरी निघालेली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, PMIDच्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 4,186 घरांची. तर या सर्व बातम्यांविषयी खोटी माहिती पसरवल्या जात आहे. तर पुणे जे म्हाडा मंडळ आहे त्यांनी सायबर पोलिसांकडे एक तक्रार केलेली अशी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. ती बातमी काय ते आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आपल्याला या चॅनलवरती जी हेल्पफुल माहिती आहे म्हाडा लॉटरीविषयी त्याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण त्या आता व्हिडिओला तर सुरुवात करू. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 15% एकात्मिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 4,186 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. या सोडतीतील 20% योजनेतील वाकड आणि हिंजवडी येथील प्रकल्पातील 90 लाखांचे घर 30 लाखात अशा बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. अशा बातम्यांसाठी म्हाडाचा लोगोचाही वापर करण्यात येत आहे. या चुकीच्या आणि खोट्या बातम्यांच्या विरोधात आणि म्हाडाच्या लोगोचा वापर करून केल्याविरोधात अखेर पुणे मंडळाने सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये असे आवाहन मंडळाने इच्छुकांनी अर्जदारांनी केले आहे. पुणे मंडळाला 15% आणि एकात्मिक 20% योजना सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या पुण्यातील 4,186 घरांसाठी 11 सप्टेंबरपासून नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 1 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडत 21 नोव्हेंबरला सोडत काढली जाणार होती. पण मात्र या घरांच्या मुदतवाढ दिल्याने आता 21 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि या घरांसाठी 11 डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे. अशा सोडतीतील वाकड आणि हिंजवडी येथील जे 20% योजनेतील घरांबाबत सध्या समाज माध्यमावर खोटी आणि चुकीची बातम्या प्रसारित होत आहे. यासाठी काही रील स्टार म्हाडाचा लोगोचाही वापर करत आहेत. यासाठी हिंजवडीतील घर 90 लाखांचे असून ते केवळ 30 लाखात मिळणार आहे, तेव्हा हे घर खरेदी करण्याची संधी आहे, अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांवर फिरत आहे. कोणत्याही रील स्टारना अशा 90 लाखांचे घर 3 लाखात बातम्या देण्याचा व म्हाडाचा लोगोचा वापर करण्याचा अधिकार नाही. हे बेकायदेशीर कृत्य असून म्हाडाच्या नागरिकांनी फसवणूक आहे असे म्हणत पुणे मंडळाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि खोट्या बातम्यांना बळी पडू नये असे पुणे मंडळातील जे नुकतंच सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे असून सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. पुणे मंडळाच्या 4,186 घरांच्या सोडतीसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू असून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच इच्छुकांनी अर्ज भरावेत आणि कोणत्याही खोट्या बातम्यांना, चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये आणि दलालांना, भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी केलेले आहे. आणखी या बातमीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.